नमस्कार. येणाऱ्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. अत्यंत पावन तिथी आणि भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा महोत्सव. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर आज आपण सर्वजण एकत्र निघालो आहोत एका अत्यंत दिव्य आणि पवित्र यात्रेवर, 12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेवर. हो मित्रांनो, आपण ज्या शिवलिंगांना फक्त दगड मानतो ती प्रत्यक्षात भगवान शंकराची स्वयंभू तेजस्वी रूपे आहेत. पुराणामध्ये सांगितले आहे, भगवान शिव स्वतः प्रकाश रूपाने पृथ्वीवर अवतरले आणि त्या दिव्य स्थळांना ज्योतिर्लिंग असे म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतामधील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांची कथा, महिमा आणि त्यामागील अद्भुत आध्यात्मिक परंपरा. मित्रांनो, ही केवळ स्थळांची माहिती नाही, तर ही आहे आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि आत्मशक्तीची ओळख. चला तर मग या पवित्र यात्रेला सुरुवात करूया. भारताच्या वेगवेगळ्या दिशांनी पसरलेली ही 12 दिव्य शिवधामे, सोमनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रामेश्वर मंदिर आणि कृष्णेश्वर मंदिर. मित्रांनो, ही फक्त 12 नावे नाहीत, ही आहे 12 शक्तिस्थाने जी मनाला शांती देतात, आत्म्याला बळ देतात आणि जीवनाला योग्य दिशा दाखवतात. प्रत्येक ज्योतिर्लिंगामागे एक वेगळी कथा आहे, एक वेगळा आध्यात्मिक संदेश आहे. कुठे भक्तीचा विजय आहे, कुठे अहंकाराचा नाश आहे, कुठे करुणेचे दर्शन आहे, तर कुठे आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. आजच्या या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण सर्वजण मिळून या 12 दिव्य स्थळांचा आध्यात्मिक प्रवास अनुभवणार आहोत. डोळे मिटा, मन शांत करा आणि या शिवमय यात्रेत मनाने सहभागी व्हा. चला तर मित्रांनो, या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. 12 ज्योतिर्लिंग दर्शन. हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव. मित्रांनो, या पवित्र यात्रेला सुरुवात करूया भारताच्या वेगवेगळ्या दिशांना पसरलेली ही 12 दिव्य शिवधामे. सर्वात पहिला आहे सोमनाथ. याला सोरटी सोमनाथ असेही म्हणतात. हे सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात प्रभासपट्टम येथे आहे. दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिल्यानंतर तो दिवसेंदिवस क्षीण होऊ लागला. ब्रह्मदेवांना हे समजल्यानंतर ते चंद्राला म्हणाले, तू प्रभास क्षेत्री जाऊन शंकराची आराधना कर. मग चंद्राने प्रभास क्षेत्री जाऊन शिवलिंगाची स्थापना करून 6 महिने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला क्षयरोगातून मुक्त केले. स्वतः भगवान शंकर प्रभास क्षेत्राचे महात्म्य आणि चंद्राला कीर्ती देण्यासाठी चंद्राच्या नावानेच तेथे प्रतिष्ठित झाले. या ज्योतिर्लिंगाची पूजा केली असता क्षयरोग आणि कुष्ठरोग नाहीसा होतो, मनोकामना पूर्ण होतात आणि पापमुक्ती होऊन स्वर्ग प्राप्ती होते असे म्हटले जाते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 12 ज्योतिर्लिंगांची माहिती प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून परत पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव.